क्लॉथ ड्रायर स्टँड असून हा प्रकल्प सुचण्याचे कारण आहे, गेली 5-6 महिने महाराष्ट्रामध्ये सर्वत्र पाऊसच पाऊस आहे। आमच्या पुण्यामध्ये तर खूपच पाऊस आहे, सूर्यदर्शनच होत नाही। त्यामुळे कपडे वाळवण्याचा मोठा प्रश्न हा सामान्य व अतिशय गरीब कुटुंबांना भेडसावतो। त्यातल्या त्यात ज्या कुटुंबांचे घर हे चाळीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये तसेच फ्लॅटमध्ये आहेत, त्यांना कपडे वाळवण्याचा खूप मोठा प्रश्न पडतो। बऱ्याचदा वॉशिंग मशीन काही प्रमाणात कपडे वाळवते, मात्र पूर्णतः कपडे वाळू शकत नाही। त्यासाठी कपडे वाळू घालावे लागतात। घरोघरी कपड्यांचे वाळू घालण्याचे स्टँड आहेत, मात्र ते कपडे रात्रभर ठेवून देखील वाळत नाही। यासाठी मला त्या स्टँडबद्दल कल्पना सुचली। स्टँडला कपडे ठेवायला जे स्टीलचे पाईप आहेत, स्टीलच्या पाईप पोकळ असताना ते पोकळ पाईप एकमेकांना रबरी नळीच्या सहाय्याने जोडून व त्या स्टीलच्या पाईपला ठिकठिकाणी छोटे छोटे छिद्र करायची व रबरी नळीच्या सहाय्याने सगळे स्टीलचे पाईप एकमेकांना जोडले जातील अशी जोडणी करायची। त्यानंतर एका मुख्य रबरी नळीच्या सहाय्याने हॉट ब्लोअर मशीन किंवा हेअर ड्रायर मशीन वापरून ती गरम हवा त्या रबरी नळीच्या सहाय्याने त्या पाईपच्या माध्यमातून कपड्यांपर्यंत पोहोचते आणि कपडे कमी वेळेमध्ये आणि चांगल्या प्रकारे वाळतात। यामुळे कपडे खराब होत नाही। कपड्यांना ओलेपणामुळे लागणारा जो वास आहे तो वास येत नाही व वेळेची व पैशाची बचत होते। अशा प्रकारे कमी खर्चामध्ये हा प्रकल्प तयार होतो। यासाठी लागणारे साहित्य ते कपडे वाळवण्याचे स्टँड व रबरी नळी, त्याचप्रमाणे हेअर ड्रायर मशीन। हे कपडे वाळवण्याचे स्टँड सर्व कुटुंबांना, गरीब श्रीमंतांना, सर्वसामान्यांना परवडणारे व अत्यल्प खर्चामध्ये तयार होणारे प्रकल्प आहे। धन्यवाद।